पाटोळ्यामध्ये तुमचे स्वागत आहे. पाटोळ्याचे आमचा लाटलाय करायचा. खेड मध्ये कुठं झाड कितीशी झाड आहे बघा. आणि आमचा डोंगर बघा किती झाड आहे. हॅशटॅग वडगाव पाटोळे. बाळांनो, तुमची जन्मतारीख काय आहे? 2014 2015 2015 माझ्या आजीचा वाढदिवस झालाय 95. माझी आजी 1931 ची. चैतन्य पाटोळे यांच्या आजीचं वय 95 आहे. त्यांना 100व्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, पाणी जिरवा, जल हे जीवन आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे तो शुभम टाकळकर माझा मित्र आहे. माझ्या मागल्या बेंचवर बसायचा आणि माझ्या बघून लिहायचा. आणि तो अमित टाकळकर गेले आहे ना, तो पण माझ्या वर्गात होता. तो शर्भमुले तर माझ्या शेजारी राहतोय. तो बालपणीचा मित्र आहे. पण तो आमचा नातेवाईक कोण? शुभम टाकळकरने मला गिफ्ट दिलं होतं. त्यांनी आम्हाला जेवायला नेलं होतं हॉटेलमध्ये. वाढदिवस ऐकलाय, बैलांचा वाढदिवस ऐकलाय, मुलाचा ऐकलाय, मुलींचा ऐकलाय, पण आतापर्यंत झाडाचा वाढदिवस नाही ऐकला. चला मग आपण झाडाचा वाढदिवस करू. हॅशटॅग झाडाचा बर्थडे. चलो मित्रांनो, 26 जून 2016 रोजी राजगुरुनगरच्या भीमा नदी परिसरात एक साधारणतः 1.5 ते 2 वर्षाचं झाड JCBच्या कामात पडलेलं होतं. ते झाड वडगाव पाटोळ्यातील काही जागरूक नागरिकांना इतकं आवडलं की त्यांनी ते झाड आपल्या गावातील भीमा नदीच्या काठी लावलं. आणि आज एवढ्याशा रोपाचं आज नाही म्हणता मोठ्या वृक्षात रूपांतर झालं आहे. सर्व वृक्षप्रेमी नागरिकांनी आपल्या तालुक्यापुढे, आपल्या जिल्ह्यापुढे खूप मोठा आदर्श ठेवलेला आहे. झाडे सगळीच लोक लावतात, परंतु त्याला पाणी घालणे, त्याच्या लहान मुलाप्रमाणे संगोपन करणे अशी कामं खूप थोडी लोक करतात. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघ, सरपंच जाणार तुम्हाला, तुम्ही जे झाड सांगाल ते, पण ते झाड तुम्ही मोठं करायचं, नुसतं लावायचं नाही. ऍक्च्युली हे झाड आहे ना सरपंच, नगर परिषदचे ड्रेनेज लाईनचे काम चालू होते. त्यावेळेस त्या झाडाची रूपरेषा पाहून आहे ना असं वाटलं की फार छान झाड आहे. आणि झाड पाहिल्यानंतर मी, रामभाऊ माळे असे 5-6 जण आमचे मोठे बंधू आम्ही आढळलं. त्यावेळेस नेमकी संतोष त्या बांधाऱ्यात असं चालला. ते झाड मी संतोष एक झाड आहे, भारी आहे, तुमच्या इथं वडगाव आहे, डिमाइसेस चांगला आहे. आणि नशिबाने तुमचं वडगाव गावाला मी काय संतोषला म्हणत असतो की जर भौगोलिक परिस्थिती पाहिली तर सगळ्या बाजूने डोंगर, एका बाजूला नदी, तुमच्या गावाचं रूप चांगलं आहे. संतोषला म्हणलं, संतोष असं झाड आहे, काय करायचं? संतोषने लगेच तयारी दाखवली. आणि ज्यावेळेस आपण एखादं चांगलं काम करत असतो त्याला साथ लगेच मिळते. त्यांच्याच गावातला एक ट्रॅक्टरवाला, काय नाव आहे? नितीन गावाने आणि निलेश पाटोळे हे भेटले. ते म्हणले ठीक आहे. आणि झाडाची सरपंच म्हणजे बुंदा एवढा मोठा होता आणि त्याच्याकडे पाहून सगळ्यांना इतका आनंद आला. तो थोडासा छाटला. मग सगळ्यांनी त्या पुलावरनं खांदा लावून 10 ते 12 जणांनी उचलून आणला, ट्रॅक्टरमध्ये टाकला. ट्रॅक्टरवाला पण बिचारा लगेच आला. त्यानंतर JCB मला वाटतं कोणी दिला, हाताने खणलं होतं. सॉरी, हाताने खणलं. ते झाड लावलं. आणि ज्यावेळेस मैतीला येतो त्यावेळेस हे झाड पाहतो त्यावेळेस मी संतोषला म्हणतो, संतोष हे जे ते वृक्ष म्हणजे काय म्हणतात, आपण सगळे विचार करतो की सावली सगळ्यांना पाहिजे पण झाड कोणीच लावायचं नाही. आणि आपला जो इलाका आहे त्याच्यात मी म्हणतो सरपंच असं करा की काही मी गावं पाहिली त्यांच्यात आहे ना की तुम्ही मृत्यूचे दाखले किंवा मृत्यू झाला तर एक स्पेस केलेला आहे त्यांच्या नावाने तिथं झाड लावलं जातं. आणि त्या घराला सांगायचं की तुमची जबाबदारी ही झाड मोठं करायची, तुमची जबाबदारी. असं जर केलं. आणि मियावाकी एक पद्धत आहे, पाहिली का कोणी? मियावाकी जंगल म्हणून एक आहे, त्याला 1 गुंठात जागा लागते. दाड झाडं लावायची. त्यात असं काहीतरी देऊळ किंवा काहीतरी बसायला करायचं जेणेकरून अभ्यास करायला. 1 गुंठात सुद्धा 150 झाडं जागतात. आपण जे म्हणतो ना की झाडं जागा जास्त घेतात, घर पाडतात. लोकांचा कन्सेप्ट आहे की घर आलं का मग झाड म्हणजे झाडामुळं घर पडतं. पण अरे 30-40 वर्षांनंतर ते पण नाही पाडत. त्यांचे रूट्स आहे ना, त्यांचं ते काम बरोबर करत असतात. पण लोकांची मानसिकता अशी की नाही, सावली सगळ्यांना पाहिजे, झाड नको लावायला.
आणि उलट हे जे झाड पाहिलं ना, अशी बरीच झाडं आम्ही लावलेली आहे आणि आपलं आपण कर्तव्य करायचं असते. मेन लहान मुलांना माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतः 4 झाडं आता मोठी करायची बरं का, एवढी केली तरी या वाढदिवस साजरा झाला. करणार ना नक्की का? एवढंच, सगळ्यांना शुभेच्छा तुम्हाला. छान झाडं झाले आणि तुम्ही मेन जपलं तुम्ही आणि नशिबाने त्याला पाणी भरपूर होतं, सगळं चांगलं आलं. हे झाड अजरामर राहील. आपण त्याला नंतर काटता बिट्टा करायचं ज्यावेळेस असेल त्यावेळेस, माझं काही योगदान असेल त्यावेळेस तुम्ही मला सांगा. मी 100% त्या झाडाला पार बीर करत असेल, तुम्ही मला जी क्वांटिटी सांगाल तुम्ही म्हणाल त्या वारी पाराचीच गरज होतं. दादा कसं होतं, पार करू. माहितीला आली ना लोक बसतील मोठा पार, मोठा पार करू की जेणेकरून पार वाटलंच नाही पाहिजे. 6 फूट इकडून ठिकाणी. एकदम आपल्या गावचा भाग्य की आपल्या गावामध्ये पिंपळाचं झाड अतिशय दिमाखात उभं आहे. आणि हे सावली ज्यावेळेस इथं आमच्या स्मशानभूमी घाट आहे त्यावेळेस लोक इथं येतात, त्या झाडाच्या खाली बसतात आणि त्यावेळेस एक समाधान मिळतं की ह्या झाडं आपण लावलेलं आहे आणि याचा आज मोठा वटवृक्ष झालेला आहे. हा 10 वर्षापूर्वी मला आपले लाडके नगरसेवक सचिन शेठ मधवे आणि त्यांचे बंधू जितू शेठ मधवे यांचा फोन आला की संतोष असं एक झाड बंधाऱ्यापाशी पडलेलं आहे, म्हणजे JCBने काढलेले आणि ते आपल्याला लावायचे. मग त्यांचा जर फोन आला, मी लगेच म्हणलं मी येतो. माझ्याबरोबर निलेश पाटोळे ते आले. मग आम्ही 5-6 जणांनी ते झाड बंधाऱ्याच्या तिकडं बंधाऱ्यावरून डोक्यावर आणून, कारण हे झाड जवळजवळ 10 फुटाचं होतं आणि त्याच्यानंतर मग ते झाड आणलं. मग नितीन गावन यांना बोलवलं, ट्रॅक्टर घेऊन आले. मग ट्रॅक्टर घेऊन आल्यानंतर इथं आल्यानंतर हे झाड आम्ही त्या दिवशी लगेच लावायचं ठरवलं. त्या दिवशी आमच्या आजींचं माझ्या मते हे झाली होती, मयत झाली होती. त्यावेळेस आम्ही जवळजवळ या ठिकाणी आमचे बंधू अनिल शेठ ढवळे ॲडव्होकेट तेही होते, तसेच त्याच्या समेत गौरव पाटोळे, त्याच्यानंतर आमचे चुलते निवृत्ती शेठ ढवळे तेही होते, तसेच कैलासवासी मच्छिंद्र शेठ केशव पाटोळे हेही होते आणि त्या अजून नगरसेवक सचिन शेठ मधवे तेही होते. असं नाही की त्यांनी झाड दिले मग तुमचं तुम्ही लावा, ते स्वतःहून इथं आले. त्यांचे मोठे बंधू जितू शेठ मधवे हे बी होते. जवळजवळ आम्ही 1 ते 1.5 तास हा खड्डा जवळजवळ छातीपर्यंत केलेला. याचे मग आपल्याकडे फोटो व्हिडिओ हे बी आहेत की आज आम्ही खड्डा खोदला, जवळजवळ कमरेच्या वरती खड्डा खोदला हाताने आणि मग ते झाड लावलं. बरं झाड लावलं, झाडं नुसतंच लावायचं नाही तर त्याची जपणूक बी झाली पाहिजे. आणि मग आमचं कायमच त्याच्याकडे लक्ष असायचं. पुरामध्ये ते झाड असं कल्लं होतं बारीक असताना, परत ते व्यवस्थित आम्ही हे केलं. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी स्मशानभूमीचा प्रस्ताव बी होता, परंतु आम्ही सरपंचांना सांगितलं की या ठिकाणी आपलं झाड आहे त्याच्यामुळे तुम्ही ती स्मशानभूमीची जे हे आहे तुमचं तर ते या ठिकाणी करू नका, हे ते बाजूला करा. तर ते आमच्या गावकऱ्यांनीही ऐकलं की झाडाचं महत्त्व त्यांनाही माहिती, म्हणून आमच्या गावकऱ्यांनी म्हणले नाही बरोबर आहे, उगाचच ते स्मशानभूमी जर केली तर आगीच्या याने झाडं हे होऊन जाईल, म्हणून त्यांनी त्याचं दुसरीकडे हे केली. मग असं हे झाड आज रोजी या 10 वर्ष या झाडाला पूर्ण झालेले आहेत आणि आज 26/6/2026 रोजी त्याचा वाढदिवस आहे. म्हणून आज या वाढदिवसानिमित्त आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच कुमार शेठ गायकवाड यांच्या समवेत आपल्या गावचे खजिनदार नवनाथ शेठ पाटोळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते नवनाथ शेठ पाटोळे, तसेच भास्कर शेठ पाटोळे, निलेश शेठ पाटोळे, तसेच आमचे सर्वांचे लाडके नगरसेवक सचिन शेठ मधवे, तसेच फौजी संभाजी शेठ पाटोळे, आमचे मोठे बंधू अनिल भाऊ ढवळे, तसेच स्वप्नील शेठ हे या ठिकाणी झाडाचा वाढदिवस करण्यासाठी सर्वजण उपस्थित आलेले आहेत. सर्वांना फक्त काल आम्ही सहज सांगितलं की आपण झाडाचा वाढदिवस करू, नाही म्हणले चांगलं करा. तसेच आमचे बंधू निलेश ढवळे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले यूट्यूब चॅनलवाले रोडे साहेब त्यांना नाही ते म्हणले आम्हाला खूप झाडांची आवड आहे, आपण हे करू. आणि एक आपण असा संकल्प केला की ह्या झाडामुळं बाकीचे आम्ही गावामध्ये जवळजवळ 25-30 झाडं लावलेली आहेत. आता हे मागे जे झाड दिसते त्याचा संकल्प म्हणून आम्ही लावले होते, ते खूप मोठं झालेले आहे. मग एक मनाला समाधान मिळतं आणि आपलं काहीतरी कर्तव्य आहे गावासाठी, आपल्या
निसर्गासाठी, तर हे आपण नक्कीच केलं पाहिजे. आणि या ठिकाणी आपण सगळे आवर्जून सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत. आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला यापुढेही खूप झाडे लावायची आहेत. सर्वांनी असाच सहभाग दाखवायचा. आपल्याला या गावामध्ये पिंपळाची, वडाची अशी जंगली झाडे लावायची आहेत रोडच्या कडेने वगैरे. याचं आता नुकतंच चाललंय आमचं की आपल्याला ते खड्डे कसे खोदले पाहिजे वगैरे. जवळजवळ आपल्याला 250-300 झाडं लावायची आहेत. तर त्याचं आपण नियोजन करणार आहे. याची एक प्रेरणा आपल्याला मिळते. ह्या झाडामुळे एक प्रेरणा मिळून गेली की आपण अजून झाडं लावली पाहिजे. आणि एक समाधान मिळतं कधी या दसक्रिया घाटात आलं का, या झाडाचं पाहिलं का एक मनाला खूप मोठं समाधान मिळतं. ज्यावेळेस असं वाटतं की आपण थोडं काहीतरी कामाच्या टेन्शनमध्ये असलो किंवा काय असलं आणि सहज इकडं आलं, झाडाचं पाहिलं का एक मन प्रसन्न होऊन जातं, सगळं टेन्शन दूर होऊन जातं. आणि खरोखरच त्या झाडाची देण म्हणजे ते झाड आपल्याला बोलून दाखवित नाही, काय नाही ते त्याचं काम करतंय. तसंच आपल्याला वाटतं आपण बी काय हे करण्यापेक्षा आपणही काम करीत राहायचं. आणि या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेत त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक असे धन्यवाद. वडगाव पाटोळे स्मशानभूमीच्या या ठिकाणी या पिंपळाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करत असताना आपण खरं तर पाहतो की आत्ता अल निनोमुळं पावसाचं आगमन लांबलेलं आहे. दुष्काळाची परिस्थिती या ठिकाणी ओढवलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रावर. तर या धर्तीवर तरुणांनी जे 2016मध्ये ते जे पिंपळाचं झाडमुळं सगळं उपटून त्या खेडच्या नगरपरिषदेच्या कामामधून ते निघालं होतं, ते या ठिकाणी आणून त्याला पूर्ववत व्यवस्थित खड्डा खोदून व्यवस्थित लावलं आणि त्याला 10 वर्ष जोपासलं. जवळपास मला वाटतं 2016ला लावलं आणि आज 2026. त्या अगोदर ते झाड मला वाटतं 2-1 वर्षाचं असेल. असं 12 वर्षाचं झाड आहे. पण ते 12 वर्षाचं झाड आज या ठिकाणी 10 वर्ष त्याचं लावून संगोपन केल्यानंतर जे डौलामध्ये आज या ठिकाणी सावली देते. माझं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ वडगाव पाटोळे असतील आणि आपली ग्रामपंचायत असेल आणि सगळे माझे युवा सहकारी असतील, त्यांना विनंती राहील की आपण जास्तीत जास्त झाडं लावून या गावामध्ये आपण त्याचा या झाडाला अधिक बळ द्यावं आणि गावामध्ये हरित क्रांती कशी होईल आणि जास्तीत जास्त झाडं लावू असं मी सर्वांना आपण या ठिकाणी विनंती करतो. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. आज आपल्या पूर्ण महाराष्ट्रात नाशिक, कोल्हापूर, पुणे किंवा इतर ठिकाणी काही सरकारी कामासाठी, रस्त्यासाठी, शहरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. अगदी 100 ते 150 वर्षापूर्वीची वडाची झाडेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तोडली गेली. आम्ही वडगाव पाटोळेमध्ये राहतो आणि आम्हाला एवढी झाडं लावायच्यात की अख्ख्या खेड तालुक्यात वडगावचं नाव असं झालं पाहिजे की ना एवढी बारकांली आहे तरी हे झाडं लावतात. झाडे लावा, झाडे जागवा. वडगाव पाटोळे #वडगाव पाटोळे नाद नाही. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद. जय भारत. वडगाव पाटोळेचे भावी नागरिक माझा पेत आहे आणि एन्जॉय करीत आहेत. अतिशय निसर्गरम्य असलेला परिसर. आणि आज आम्ही पिंपळाच्या झाडाचा 10वा वाढदिवस साजरा केला. मित्रांनो, वडाची झाडं आणि पिंपळाची झाडं खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतात. वडगाव पाटोळे गावातील पर्यावरणप्रेमी मित्रांनी असा संकल्प केला आहे की जिथे जागा दिसेल तेथे 300च्या पार झाडं लावणार आहे. गावात इतकी झाडं लावणार आहे की झाडात गाव आहे की गावात झाड हे सुद्धा कळणार नाही. पूर्ण वडगाव पाटोळेमध्ये वडाची झाडं लावणार आहे आणि वडगावचं नाव सार्थ करणार आहे. आपल्या गावात मोठ्या प्रमाणात झाडे लागली पाहिजे, जगली पाहिजे, जेणेकरून इतर गावातील लोकसुद्धा झाडं लावतील. पिंपळाच्या झाडाचा 10वा वाढदिवस साजरा केल्यानंतर गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि घोडेस्वार गौरवदादा पाटोळे यांनी मला माजी फौजी संतोषदादा ढवळे यांच्या वर्कशॉपमध्ये नेले. ही कला पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण अशी कला मला इतरत्र कुठे आढळत नाही. ही कलाकृती निर्माण करणं खूप अवघड काम आहे. याच्यासाठी खूप मेहनत आणि एकाग्रता लागते. माजी फौजी संतोषदादा ढवळे यांनी मला व्हिडिओ काढण्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यांचा मी खूप आभारी आहे. मंडळी, आपण जर झाडे लावली नाही तर भविष्यकाळ अवघड आहे. पुढील पिढीसाठी तरी आपण झाडं लावली पाहिजेत. आपल्या गावचे सुपुत्र माजी फौजी संतोषदादा ढवळे यांनी 10 वर्षापूर्वी हे झाड लावलं होतं आणि त्याचे फोटो अजूनही जपून ठेवले आहेत. त्यावेळी झाडाला जीवनदान दिले.
आज तेच झाड उपकाराची परतफेड करून मोठ्या प्रमाणात सगळ्या गावाला ऑक्सिजन देत आहे.